ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. ओम श्री तुलसी विद्महे विष्णू प्रियाय धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात. हा माता तुलसीचा गायत्री मंत्र आहे. कार्तिक मासाचे महत्व म्हणजे आपण कार्तिक मासात माता तुलसीची पूजा अधिकाधिक करतो व याच महिन्यात द्वादशी पासून तुळशीची आणि भगवान विष्णू म्हणजेच बाळकृष्णाचा विवाह केला जातो. माता तुळशीची पूजा केल्याने ही पूजा भगवान विष्णूपर्यंत लवकर पोचते व आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडतात, सौभाग्यदायक गोष्टी घडतात. तुळशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. म्हणूनच भगवान विष्णूंच्या प्रत्येक पूजेमध्ये त्यांना तुळशी अर्पण केली जाते. तुळशीची माळ वैष्णव लोक गळ्यात घालतात आणि याच माळेने भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप देखील करतात. आपल्या हिंदू धर्मात कन्यादानाला खूप महत्व आहे. तुलसी विवाह केल्याने आपल्याला कन्यादान केल्याचे पुण्य प्राप्त होते. म्हणूनच कार्तिक महिन्यात तुलसी विवाह अगदी आवर्जून केला जातो. तर हा तुलसी विवाह कसा करावा? तर 2 पाट मांडावे. द्वादशीच्या दिवशी पासून 5 दिवस आपण हा तुलसी विवाह करू शकतो. तर तुळशीच्या रोपाजवळ 2 पाट मांडावेत. एका पाटावर तुळशीचे रोप ठेवावे व दुसऱ्या पाटावर भगवान बाळकृष्णांची मूर्ती ठेवावी. त्याच्या भोवती उसाचे 2 उभे खांबे ठेवावेत. त्यानंतर दोघांची पंचोपचार पूजा करावी. भगवान विष्णूंची आणि माता तुळशीची पूजा झाल्यानंतर त्यांना फुले वाहावीत, नैवेद्य वाहावा. त्यानंतर नैवेद्यासाठी आपण लाडू किंवा पेढे ठेवावेत, कारण तुळशी लग्नानंतर तोच नैवेद्य आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो. माता तुळशीला सौभाग्य अलंकार अर्पण करावेत, ओटी भरावी, बाशिंग बांधावे. भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीला देखील बाशिंग बांधावे. त्याचबरोबर दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टिका बोलाव्यात, अक्षदा वाहाव्यात. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर नैवेद्य सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा. अशा प्रकारे तुळशी विवाह आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकतो. ज्यांच्या घरात अविवाहित मुलं मुली आहेत त्यांनी देखील हा विवाह आवर्जून करावा, जेणेकरून आपल्या घरातल्या मुलांचे विवाह लवकर होतील. तर अशा प्रकारे आपण या द्वादशीच्या दिवशी हा तुलसी विवाह करू शकतो व भगवान विष्णू आणि माता तुळशीचे आशीर्वाद घेऊ शकतो. तर याची झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते. ओम तुलसी माताय नमः. ओम नमः शिवाय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.